स्थापनेसाठी सह्याद्रीला लाभलेले जिवलग सवंगडी अर्थात भक्तिशक्ती संगम. सह्याद्री उंचच उंच कडे कपाऱ्या, खोलवर असलेल्या दऱ्या, घनदाट जंगले, गर्द झाडे यांनी वेढलेला प्रदेश जणू शत्रूसाठी मगर मिठीच. पण शिवबासारख्या एका पोराने हर्षभराने सह्याद्रीला मिठी मारली. शिवबाला सह्याद्रीच्या कड्यांची कडकडीत भाषा उमगली. त्याच काळी एक विरागी साधू सह्याद्रीला दिसला. त्या विराग्याला जटा होत्या, दाढी होती, तो देहाने बळकट होता. त्याच्या मुखावर तपश्चर्येचे तेज झळकत होते. त्याच्या एक हाती जपमाळ आणि दुसऱ्या हाती कुबडी होती. तो भटकत होता गावोगावी आणि दारोदारी. तो घोष करीत होता, जय जय रघुवीर समर्थ. त्या विराग्याला चिंता लागली होती विश्वाची. लोकांची दुःखे आणि अपमान पाहून तो विरक्त संन्यासी बैचेन होत होता. तो आपला कळवळा रामापाशी बोलत होता, गाराणी मांडित होता. सह्याद्रीने त्या समर्थ संन्याशाला खुणावले. सह्याद्रीच्या हृदय गाभाऱ्यात राहून समर्थ आवेशाने गरजले. समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. बळे आगळा वीर कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी. पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. जीवन हे सद्गुणांनी समृद्ध करा. आळस सोडा. देवाला दोष देत रडत बसू नका. प्रयत्न हाच ईश्वर समजा. दुष्टांशी बेधडक दुष्टपणे वागा. चातुर्याने वागा. जनी निंद्य ते सर्व सोडा. जे जे वंद्य ते मनापासून करा. संकटाने गडबडून जाऊ नका. ऐक्याने वागा. विवेक जागृत ठेवा. सामर्थ्य हे चळवळीत आहे, फुकावाद खालीत बसू नका. शरीर स्वच्छ ठेवा. झोपा काढण्यात वय घालवू नका. आई वडिलांचा मान राखा. सदैव सावधान रहा. स्वतः कष्ट श्रम करीत जा. आपापसात भांडू नका. शत्रू कोण ते ओळखून त्याच्यावर एकवटून घसरा. वनी तो चेतवावा रे, चेतविंताची चेततो. केल्याने होत आहे रे, अधिक केलेची पाहिजे. कोण पुसे अशक्ताला, रोगीसी बराडी दिसे. कळा नाही कांती नाही, युक्ती बुद्धी दुरावली. दास म्हणे ऐसे करा, सदा मारुती हृदयी धरा. जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्रीतून स्त्रवणाऱ्या शतशत मावळ गंगांच्या बरोबरीने समर्थांच्या मंत्रगंगा शिष्यांच्या द्वारे महाराष्ट्रभर खळाळू लागल्या. समर्थ डोंगरात दऱ्यात वा घळीतच राहून धर्मजागृतीची सूत्रे हलवीत होते. ते म्हणत, दास डोंगरी राहतो, उत्सव देवांचा पाहतो. समर्थ सह्याद्रीचे जिवलग बनले. अगदी असाच जिवलग सह्याद्रीला हवा होता. तिकडे देहूच्या इंद्रायणीचा डोह ढवळला. एका वाण्याने हातातली तागडी फेकून देऊन भागवत धर्माचा विना उचलला. सुलतानांची बळजोरी पाहून त्या वैष्णवाचे काळी सीताफळासारखे उकलले. लोकांना धर्म सांगण्यापूर्वी ते स्वतः धर्ममय भक्तिमय झाले. त्याने कळवळून पांडुरंगाला हाक मारली आणि म्हणाले, बैसोनिया तख्ता अन्ने वीन पीडित लोका. तुका म्हणे देवा, काय निद्रा केली धावा. पांडुरंग पांडु पांडु. परमेश्वर प्राप्तीचे वेगवेगळे मार्ग आहेत. एक खडतर आहे, एक साधा आहे. ईश्वराला शोधण्यासाठी कठीण योग केला पाहिजे किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी पूजा अर्चा हे कर्म केले पाहिजे. ही योग कर्माची शिकवण
सगळ्यांना सहज साध्य नाही. अगदी सामान्य आणि व्यवहारी लोकांसाठी भक्ती मार्ग आहे. लहान असो वा थोर असो, स्त्री असो वा पुरुष असो, सर्वांना सर्व वेळी पात्रतेची पर्वा न करता सहजपणे स्वीकारता येण्यासारखा मार्ग आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी हे तू घरा नारायण. भागवत धर्माची हीच तर खरी शिकवण आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. तुकाराम आणि रामदास हे दोन जिवलग सवंगडी सह्याद्रीला लाभले. या दोघातही राम होता. मऊ मेणाहून हृदयाचे तुकोबा एवढ्या कडक शब्दांचे असूड खोट्या धर्मबाजीवर ओढीत होते. भजन लेखन करीत होते. दिंड्या पताकांच्या दाटीत नाचीत होते. वाद जिंकण्यापेक्षा ते मने जिंकीत. आणि अशा वेळी भेट झाली भक्ती आणि शक्तीची. रायरेश्वरवरती शपथ घेऊन शिवरायांनी स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी अखंड घोडदौड चालू ठेवली होती. एके दिवशी ते तुकाराम महाराजांच्या भेटीस आले. एकीकडे शास्त्रतेज आणि शक्तीची उपासना होती, तर दुसरीकडे भागवत धर्म आणि भक्तीची उपासना होती. भक्तीने आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार, तर शक्तीमुळे राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार. आणि या दोघांचा संगम म्हणजेच भक्ती शक्ती संगम, अर्थात हिंदवी स्वराज्य. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. यावे राजे यावे. महाराज, आपले नाव ऐकून होते, पण आज साक्षात दर्शनाचा योग झाला. धन्य झालो. आपल्या भक्ती मार्गाचे आम्ही ऐकले आहे. थोडे आमच्याही कानी पडू दे. आपण राजगडी वास्तव्यास यावे. आपल्या सेवेचे भाग्य आम्हासही लाभू दे. कुळधर्मे महत्व, कुळधर्मे मान, कुळधर्मे महत्व, कुळधर्मे मान, कुळधर्म पावन परलोकीची. कुळधर्माचे महत्व फार आहे. त्याचे आपण पालन केले पाहिजे. शिवबा, आपण क्षत्रिय, तेव्हा क्षात्र धर्माप्रमाणे शत्रूशी लढून आपण देशाचे व धर्माचे रक्षण करावे. आणि ते तुम्ही करत आहात. तोच तुमचा राजधर्म आहे. आणि आम्ही भागवत धर्माप्रमाणे भक्ती मार्गाने आपणास सहाय्य करू. पांडुरंग वासुदेव, पांडुरंग वासुदेव. तुमची आमची हेची भेटी, येथून जन्म तुटी. तुमची आमची हेची भेटी, येथून जन्म तुटी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी